मला असं का झालं मला काही कळलंच नाही हो. म्हणजे मी शांत झोपले होते, अचानक असं डोळ्यासमोर काहीतरी दिसायला लागलं आणि मला खूप अस्वस्थ वाटायला लागलं. मला माहिती आहे भावना, तू अजूनही त्या हेलिकॉप्टरच्या क्रॅशचाच विचार करतेस, पण असं स्वतःला त्रास करून घेऊन काय होणार आहे? आणि आपलं ठरलंय ना की कुठलाही नेगेटिव्ह विचार डोक्यात आणायचा नाही. सिद्धिराज, तुम्ही माझ्या बरोबर असलात ना की मला कसलीच भीती नाही वाटत. मी इथेच आहे तुझ्याजवळ आयुष्यभर. मी काय करू म्हणजे तुला बरं वाटेल? तूच सांग ना. तू आनंदीला जसं गाणं गाऊन दाखवते तसं गाणं गाव. काय तुम्ही गाणं म्हणणार? हा मग अगं तुझ्यासाठी म्हणूच शकतो की काय एवढं काय त्यात. मला वेड लागले प्रेमाचे, मला वेड लागले प्रेमाचे, प्रेमाचे. अरे यार, अरे हसतेस का तू? अरे यार, काय हो यार. भावना, अरे या नाही. हे, या ना, बस बस. कसं वाटतंय? बरं वाटतंय. भावना, हे असंच हसू कायम बघायचंय मला तुझ्या चेहऱ्यावर, पण ते या राजकारणाच्या रगाड्यात कधीच शक्य नाहीये. म्हणून मला तुझ्याकडे खूप महत्वाचं काहीतरी मागायचंय. बोला ना, काय मागायचं? नाही आई, ते शक्य नाही. सिद्धिराज, आधी आई काय म्हणतात ते ऐकून तर घ्या. मला माहिती आहे आईला काय मागायचं ते. आई, हे बघ सिद्धू, मी माझ्या सोनेशी बोलते, तू मध्ये नको पडूस. आई पण सिद्धिराज, थांबा जरा. आई बोला, तुम्ही बिंदास सांगा मला काय मागायचं. माझी अशी इच्छा आहे की तुला जर तुमच्या या बाळाची काळजी वाटत असेल ना, तर तू निवडणुकीतून माघार घे. नको पडूस या भानगडीत. आई काय बोलतेस तू? तुला कळतंय का? हे बघ भावना, आधीच तुझी तब्येत अशी नाजूक आहे, त्यात आपल्या घरातलं वातावरण हे असं, त्यात ती नीलांबरी जन्माचा दावा साधल्यासारखी वागते तुझ्याशी, त्यात निवडणुकीचं टेन्शन, दगदग, ती जीवघेणी स्पर्धा. कशासाठी हवं हे सगळं? आणि हे बघ, सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुझ्या पोटात वाढणाऱ्या बाळाला या सगळ्याचा खूप त्रास होतोय. त्याचे कशासाठी तुम्ही हाल करताय? एक लक्षात ठेव, जितका त्रास तुला होतोय तेवढाच त्रास तुझ्या पोटातल्या बाळाला होतोय. निदान त्या बाळाचा तरी विचार कर. तुझ्या दादांना इथे बघून तुला जेवढा धक्का बसलाय ना, तेवढाच मलाही बसलाय. पण म्हणून काही असं घाबरायची काही गरज नाहीये. घाबरू नकोस. हे बघ, आपण इथे का आलोय? या लोकांनी आपल्याला सन्मानाने इथे बोलवलंय म्हणून आपण इथे आलोय की नाही? अगं, आज इथे माझा म्हणजे तुझ्या नवऱ्याचा आणि तुझ्या नातवाचा सत्कार आहे म्हणून आपण इथे आलोय ना. मग घाबरायचं कशाला? घाबरू नकोस तू. तसं नाही हो, काळजी तर वाटणार ना. इतक्या वर्षात दादांनी एक संधी सोडली नाहीये तुमचा अपमान करायची. आज सगळ्या गावासमोर तुमचा सत्कार आहे. अशा वेळी इतक्या महत्वाच्या कार्यक्रमाला गालबोट लागायला नको. आज पुन्हा दादा काही बोलले तर. लक्ष्मी, का असा विचार करतेस? असं काहीही होणार नाही. तुझा माझ्यावर विश्वास आहे की नाही? काय विचारते? स्वतःपेक्षा जास्त. आणि मी हे जे काही प्रोजेक्ट म्हणजे मी आणि वरदने आम्ही जे प्रोजेक्ट केलं, जो शोध लावला, त्याने इतरांचा फायदा होणार आहे, हे तुला पटतं ना? अर्थात त्यात काही दुमत नाहीच आहे. एक गोष्ट लक्षात ठेव, आता तुझे दादा इथे आलेत ना, ते तुझे भाऊ म्हणून नाही आलेत. ते या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आहेत आणि मी सत्कार मूर्ती आहे. त्यामुळे प्रसंगाचं गांभीर्य त्यांनाही असेलच ना ग. आणि खरं सांगू का, मला तर वाटतं ही एक संधी आहे. संधी? अगं, त्यांच्या समोर स्वतःला सिद्ध करायची संधी आहे. म्हणजे त्यांनाही आज पटेल ना की मी काहीतरी केलंय, मी काहीतरी करू शकतो. म्हणजे असंही होऊ शकेल की आजपर्यंत त्यांच्या मनात माझ्याबद्दल जे समज होते, गैरसमज होते, ते दूर होतील. आणि कदाचित ही त्यांच्याबरोबरच्या नात्याची एक नवीन सुरुवात असेल.
आणि मी जेव्हा तिथे जाईन ना, स्टेजवर जेव्हा माझा सत्कार होईल, तेव्हा मी जेव्हा तुझ्याकडे बघेन, तेव्हा मला माझ्याकरता अभिमानानं टाळ्या वाजवणारी लक्ष्मी बघायची. या अशा चेहऱ्याची घाबरलेली लक्ष्मी अजिबात बघायची नाही मला, लक्षात ठेव. आणि या शोधामुळे अनेक जणांना मदत होणार आहे. तर आता मी स्टेजवर आजच्या सत्कार मूर्तींना आमंत्रित करतो आणि त्या सत्कार मूर्तींचं नाव आहे श्रीयुत श्रीनिवास दळवी. यांचे सुपुत्र संतोष श्रीनिवास दळवी. या संतोषराव या, अभिनंदन. अरे राहू देत राहू देत, असेच यशस्वी व्हा. आणि पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन.